विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज सार्वजनिक अर्थशास्त्राचा जो शेवटचा चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधील आपण भाग बघणार आहोत. यामध्ये आपल्याला आज मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, सोर्सेस ऑफ अँड इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक डेप्ट, यालाच मराठीमध्ये सार्वजनिक कर्जाचा अर्थ, उद्दिष्टे, स्रोत व महत्त्व या भागाचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. या अगोदरच्या तासामध्ये आपण सार्वजनिक खर्च जे आहे तर सार्वजनिक खर्चाचा अभ्यास आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये केला. मग सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्चाचे उद्दिष्ट असेल, सार्वजनिक खर्चाचे तत्त्वे आहेत, सार्वजनिक खर्चाविषयीचे काही सिद्धांत होते ते सिद्धांत आहे, सार्वजनिक खर्चाचं ज्याला आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्व आहे. तर हा सगळा जो सिलेबस आहे तो आपण मागील युनिटमध्ये मागील चॅप्टरमध्ये अभ्यासला. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला जो अभ्यास आहे तो सार्वजनिक कर्जाविषयीचा आहे. सार्वजनिक कर्जाविषयीचा आपल्याला अभ्यास किंवा आपल्याला जे सध्या चॅप्टर सुरू करायचं आहे चौथं, तर त्यामध्ये अभ्यासायचं आहे. आता यामध्ये सार्वजनिक कर्जाचा अर्थ, उद्दिष्टे, स्रोत आणि महत्त्व एवढा भाग आपण आजच्या तासामध्ये बघणार आहोत. आता भारतामध्ये कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्यामुळे पंचवार्षिक योजनाद्वारे देशाचा औद्योगिक व शेती क्षेत्राचा विकास घडवून आणणे, देशातील बेकारी, दारिद्र्य यासारखे प्रश्न शक्य तेवढ्या जलद गतीने सोडवण्याचे उद्दिष्ट हे सरकारने ठरवलेले आहे. आणि मग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अंतर्गत तसेच विदेशी कर्ज उभारणी केली जाते. आणि मग ही कर्जे उभारणीसाठी जे काही अधिकार आहेत, वैधानिक अधिकार आपण असं म्हणतो, तर हे वैधानिक अधिकार राज्यघटनेने केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेले आहेत की केंद्र आणि राज्यांनी जे काही त्यांना कर्ज आहे ते कर्ज उभारणी करावी आणि त्यामधून जो काही देशाचा औद्योगिक आणि शेती क्षेत्राचा विकास असेल, देशामधील वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत, ज्याला आपण सामाजिक समस्या म्हणतो, तर ह्या सर्व समस्या सोडवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न हा शासनाने केला पाहिजे. तर त्यासाठी मग शासनानं जो काही प्रयत्न आहे तर तो प्रयत्न हा शासनानं करावा. आणि मग यामध्ये सार्वजनिक उत्पन्न व खर्च यांच्यातील जी काही तफावत असते ती तफावत भरून काढण्यासाठी शासन नेहमी कर्जाचा आधार घेते. आणि मग प्रत्येक वेळेस शासनाचा जो काही उत्पन्न आहे तर या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असतो. आणि मग खर्च अधिक असल्यामुळे त्यांना हा जो जास्तीचा खर्च आहे तो खर्च भरून काढण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा आधार जो आहे तो सार्वजनिक कर्जाचा आधार घ्यावा लागतो. परंतु प्राचीन काळापासून तर ग्रामीण भागापर्यंत आजही कोणतेही कर्ज काढू नये किंवा कर्ज असू नये या स्वरूपाची धारणा असते. आणि मग सनातनवादी जे काही अर्थशास्त्रज्ञ होते तर या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक सत्तांनी ऋण घेणे हे योग्य नसते. आणि मग सार्वजनिक सत्तांनी जे काही कर्ज आहे ते कर्ज घेऊ नये आणि जेवढं उत्पन्न असेल त्या उत्पन्नामधून आपला खर्च भागवावा अशी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन आहे. आणि मग त्यामध्येच ॲडम स्मिथच्या मते सरकारने घेतलेली जी काही कर्जे असतात तर ती कर्जे नेहमी सार्वजनिक सत्तांनी घेतलेली जी कर्जे असतात ती नेहमी अनावश्यक खर्चाला प्रोत्साहन देतात. आणि मग अनावश्यक खर्च जो आहे तर तो अनावश्यक खर्च हा वाढत जातो. आणि त्यामुळे मग देशाची पर्यायाने राज्य सरकार असेल, देश असेल, तर यांची जी काही आर्थिक घडी आहे ती आर्थिक घडी विस्कटून टाकणारे हे कर्ज असतात. म्हणून अशा प्रकारची कर्जे ही सार्वजनिक सत्तांनी घेऊ नये असं मत सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडले. आणि म्हणून शासनाने कर्ज घेऊ नये असा सूर हा सातत्याने काय आहे निघतो. परंतु आधुनिक काळात कर्जे हे सरकारी उत्पन्नाचे साधन बनले आहे. आजच्या काळात व्यक्ती
व शासनाने कर्ज न घेणे हे निष्क्रियपणाचे लक्षण मानले जाते. आणि म्हणून मग आज जे कर्ज आहे ते कर्ज एक प्रतिष्ठेची बाब झालेली आहे. आणि मग प्रतिष्ठेची बाब झाली असल्यामुळे प्राचीन काळापासून कर्ज जे आहे ते कर्ज ही गुपित ठेवले जात असत, परंतु सध्या कर्जाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जात आहे. आणि मग आधुनिक काळात कर्जाला विकासाचे व तात्पुरते उत्पन्नाचे साधन मानले जात आहे. आणि म्हणून आज वेगवेगळ्या देशाची सरकारे जी आहेत ते सरकारे मोठ्या प्रमाणावर कर्ज जे आहे ते कर्जाची उभारणी करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामधून हा जो काही उत्पन्नापेक्षा अधिक असणारा जो काही खर्च आहे तो खर्च भागवण्याचा प्रयत्न हा कर्जामधून केला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला कर्ज जे आहे तर कर्जाची प्रास्ताविक हे करता येईल. त्यानंतर आता कर्जाचे आपल्याला अर्थ सांगता आला पाहिजे, कर्जाच्या व्याख्या काही सांगता आल्या पाहिजे. आणि म्हणून आपण काही निवडक व्याख्या या ठिकाणी घेतलेल्या आहे. आता पहिली एक व्याख्या आहे, एका ओळीची व्याख्या आहे, सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने उभारलेले कर्ज होय. एका ओळीची व्याख्या आहे. आपल्याला जर समजा विचारलं कोणी की सार्वजनिक कर्ज म्हणजे काय, तर सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारने उभारलेले कर्ज होय. सरकारने जे काही कर्ज उभारलेले असेल त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हटले जाते. ही एका ओळीची व्याख्या आहे. नंतर एक आहे की देशातील केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेली देशांतर्गत आणि परकीयाकडून घेतलेले जे कर्ज असते त्या सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. देशातील केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, आपण पाहतो की आपण संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, संघराज्य शासन प्रणाली. आणि मग संघराज्य शासन प्रणालीमध्ये काय आहे तर जे काही जे काही सत्ता असते त्या सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं. आणि मग सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय शासन प्रणाली आहे. आणि मग त्रिस्तरीय म्हणजे काय तर केंद्रामध्ये केंद्र सरकार आहे, राज्यामध्ये राज्य सरकार आहे, आणि जी आपण ज्याला आपण गाव पातळीवर म्हणतो किंवा जी काही ग्रामीण भागामध्ये आहे तर ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. मग या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या सर्वांचा समावेश हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होतो. आणि मग अशा प्रकारची आपण शासन प्रणाली स्वीकारलेली आहे. आणि मग केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी घेतलेले देशांतर्गत, म्हणजे देशांतर्गत असेल किंवा परकीय असेल, परकीयाकडून घेतलेले कर्ज असेल तर त्या सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. तर मग ही एक सार्वजनिक कर्जाची व्याख्या आपल्याला सांगता येते. त्यानंतरची एक व्याख्या आहे की सार्वजनिक सत्तांनी, आता कोणतीही असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांना एकाच शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर सार्वजनिक सत्ता, या सार्वजनिक सत्ता आहे. मग सार्वजनिक सत्तांनी परकीय देश, परकीय संस्था, नाणेनिधी तसेच अंतर्गत संस्था, बँका, व्यक्ती यांच्याकडून घेतलेल्या उसनवार रकमांना सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. कशा रकमा? उसनवार, त्या परत देण्याच्या तत्त्वावर घेतलेल्या आहेत. आणि मग सार्वजनिक सत्तांनी परकीय देश असेल, परकीय संस्था असेल, नाणेनिधी असेल, तसेच अंतर्गत संस्था असेल, बँका असतील, व्यक्ती असेल यांच्याकडून घेतलेल्या उसनवार रकमांना सार्वजनिक कर्ज असे म्हणतात. तर अशा पद्धतीची ही एक तिसरी व्याख्या दिलेली आहे. आता मग ह्या ज्या व्याख्या आहेत तर या व्याख्येवरून आपल्याला असं दिसून येतं की सरकार आपल्या देशातील बँका, खाजगी व्यक्ती आणि संस्था, वित्तीय संस्था, मोठे उद्योग इत्यादीकडून कर्ज घेत असते. तसेच परकीय सरकार, परकीय संस्था, परकीय नागरिक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बँका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्याकडून सुद्धा सरकार कर्ज घेते. आणि मग या सर्वांचा समावेश हा सार्वजनिक कर्जामध्ये होतो. आणि अलीकडच्या काळात सार्वजनिक कर्ज सरकारच्या उत्पन्नाचे एक साधन बनले आहे. आणि म्हणून सार्वजनिक कर्जाला आज आपण एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं.
आता सार्वजनिक कर्जाचे उद्देश हा एक आपल्याला टॉपिक घेतलेला आहे, हा सिलॅबसला नाही आहे, परंतु सार्वजनिक कर्जाचे उद्देश काय आहे, कशासाठी घ्यायचं ते, तर ते आपण एक आपल्याला समजावं म्हणून हा आपण एक मुद्दा घेतलेला आहे, सार्वजनिक कर्जाचे उद्देश. आता सार्वजनिक कर्ज जे आहे तर हे शासन विविध हेतू साध्य करण्यासाठी घेत असते आणि मग जनतेच्या वतीने सरकार कर्ज घेत असते. त्या कर्जाचे वापर विविध हेतू पूर्ण करण्यासाठी करतात आणि मग हे हेतू कोणते, हे उद्देश काय आहे, तर ते आपल्याला एका ओळीमध्ये आता ते उद्देश आपण पाहूया. पहिला उद्देश आहे नैसर्गिक संकटापासून समाजाचे संरक्षण करणे. म्हणजे सार्वजनिक कर्ज जे आहे तर सार्वजनिक कर्ज कशासाठी, की नैसर्गिक संकटापासून समाजाचे संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक कर्जाची उभारणी ही केली जाते. नंतर बाह्य आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे. मग जे काही बाह्य आक्रमण आहे त्या आक्रमणापासून, इतर देशांनी आपल्या देशावर केलेले जे काही आक्रमणं असतील तर त्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो आणि म्हणून त्यावेळेससुद्धा सार्वजनिक कर्जाची आवश्यकता असते. म्हणून हा एक उद्देश आहे की बाह्य आक्रमणापासून देशाचे संरक्षण करणे. त्यानंतर संसाधनाचा महत्तम उपयोग करणे. यासाठी सुद्धा देशामध्ये जी काही नैसर्गिक संसाधने आहेत, मग मानव असेल किंवा नैसर्गिक संसाधने असतील, मानवनिर्मित संसाधने असतील, तर या संसाधनाचा महत्तम उपयोग करणे. महत्तम उपयोग म्हणजे काय, कमीत कमी साधनामध्ये जास्तीत जास्त उपयोगिता, जास्तीत जास्त लाभ त्यापासून मिळवणे, तर त्याला आपण संसाधनाचा महत्तम उपयोग जो आहे तो उपयोग आपल्याला करून घेण्यासाठी सार्वजनिक कर्जाचा तो एक उद्देश आहे. त्यानंतर सार्वजनिक उपक्रमाचा विस्तार व वाढ करणे हा एक उद्देश आहे. त्यानंतर समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्ज हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे. आपण तर हे सातत्याने पब्लिक फायनान्समध्ये आता पाहतच आलेलं आहे की कल्याणकारी राज्याची जी काही संकल्पना स्वीकारली त्यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्जचा उद्देश सांगितला जातो. त्यानंतर महसूल प्राप्तीपर्यंत प्रशासकीय खर्च भागवणे. म्हणजे जो काही महसूल गोळा करायचा आहे तो महसूल गोळा करेपर्यंत जो काही प्रशासकीय खर्च आहे तो प्रशासकीय खर्च कुठून भागायचा, महसूल गोळा होईपर्यंत, तर तो मग सार्वजनिक कर्जामधून भागवला जातो आणि महसूल प्राप्तीनंतर मग त्या महसुलाचा काय आहे, देशाच्या विकासासाठी उपयोग हा केला जातो. म्हणजे महसूल प्राप्तीपर्यंत प्रशासकीय खर्च भागवणे हा सुद्धा एक सार्वजनिक कर्जाचा उद्देश आहे. त्यानंतर व्यापार चक्रावर नियंत्रण करणे. म्हणजे व्यापार चक्र जे आहे, ज्याला आपण तेजी मंदी हे जे व्यापार चक्र आहे, तर या व्यापार चक्रावर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा करण्याचा उद्देश हा सार्वजनिक कर्जाचा आहे. त्यानंतर विनिमय दरात स्थिरता प्राप्त करणे. जो काही विनिमय दर असेल तर या विनिमय दरात स्थिरता प्राप्त करणे हा सुद्धा एक सार्वजनिक कर्जाचा उद्देश सांगितला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी करणे. त्यानंतर रोजगार निर्मिती करणे. यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्ज जे आहे ते सार्वजनिक कर्जाचा उद्देश हा सांगितला जातो. त्यानंतर आर्थिक समानता प्रस्थापित करणे. देशामध्ये जी काही आर्थिक विषमता आहे तर ती आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सुद्धा या सार्वजनिक कर्जाचा उपयोग हा केला जातो आणि म्हणून ही जी काही विषमता आहे तर ती विषमता कमी करून समानता प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्ज हे उपयोगाचे आहे किंवा त्याचा उद्देश सांगितला जातो. त्यानंतर दारिद्र्य निर्मूलन यासाठी जलद आर्थिक विकास करणे हा सुद्धा एक सार्वजनिक कर्जाचा उद्देश आहे. त्यानंतर देश सार्वभौम व स्वावलंबी करणे यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्जाचा उद्देश हा सांगितला जातो. त्यानंतर आहे अंदाजपत्रकातील तूट कमी करणे यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्ज चा उद्देश हा सांगितला जातो. त्यानंतर भांडवली संपत्तीची निर्मिती करणे आणि जुन्या कर्जाची परतफेड करणे हे सुद्धा सार्वजनिक कर्जाचे उद्देश आहे. आणि त्यानंतर दोन शेवटी राहिलेले आहेत की देशात मूलभूत संरचना निर्माण करणे यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्ज हे उपयुक्त ठरते. आणि नंतर लोकांचे जीवनमान उंचावणे
हा सुद्धा सार्वजनिक कर्जाचा उद्देश आहे आणि या सर्व उद्देशाकरता सार्वजनिक कर्ज ही घेतली जातात. तर असे वेगवेगळे उद्देश हे सार्वजनिक कर्जाचे आहेत. आता सार्वजनिक कर्जाचे स्रोत, हे जे काही सार्वजनिक कर्ज आहे तर ते सार्वजनिक कर्ज कसं, त्याचे स्रोत काय आहेत. जसे आपण सरकारच्या उत्पन्नाचे स्रोत पाहिले होते. जे काही आपलं दुसरं युनिट होतं तर त्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण सार्वजनिक महसुलाचे, सार्वजनिक प्राप्तीचे स्रोत जे आहेत ते वेगवेगळे स्रोत आपण पाहिले होते. आता मग तसेच सार्वजनिक कर्जाचे सुद्धा स्रोत आहेत की सार्वजनिक कर्ज कसं, कुठून उभं करायचं, कुठून ते प्राप्त करता येतं, उभं करता येतं आणि मग त्याचे स्रोत आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. आता सार्वजनिक कर्ज जे आहेत तर सार्वजनिक कर्ज हे देशांतर्गत भागातून उभारले जाते, तसेच ते विदेशातून सुद्धा उभारले जाते. आणि मग व्यक्ती असेल, बँका असेल, बँकेतर वित्तीय संस्था असतील तर इत्यादीकडून सरकार कर्ज उभारते. त्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक कर्जाचे जे काही कर्ज आहे तर हे कर्ज अंतर्गत स्रोत आणि बाह्य स्रोत या दोन्ही स्रोताकडून उभारले जाते. म्हणजे अंतर्गतसुद्धा आणि बाह्य स्रोताकडून सुद्धा उभारले जाते. तर आपण सुरुवातीला अंतर्गत स्रोत कोणते आहेत, इंटरनल सोर्सेस कोणते आहेत आणि नंतर बाह्य स्रोत जे आहेत, बाह्य स्रोत ज्याला आपण वेगवेगळ्या देशाकडून किंवा वेगवेगळ्या देशातील सरकार असेल, आंतरराष्ट्रीय ज्याला आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत, त्या वित्तीय संस्था असतील तर त्यांना आपण बाह्य स्रोत म्हणतो. तर सुरुवातीला आपण अंतर्गत स्रोत पाहूया, नंतर आपण बाह्य स्रोताचा अभ्यास करूया. आता अंतर्गत स्रोत जे आहेत तर अंतर्गत स्रोतामध्ये पहिला स्रोत आहे व्यक्ती, देशातील नागरिक. सरकार काय करतं की देशातील विविध भागातील लोकांकडून कर्ज उभा करते आणि मग कर्ज उभारणी करत असताना सरकारी रोख्यामधून ही गुंतवणूक केली जाते. आणि सरकारी रोखे जे असतात तर हे रोखे कसे असतात, सुरक्षित असतात, त्यामध्ये अधिक सुरक्षितता असते. आणि म्हणून व्यक्ती काय करतात तर व्यक्ती स्वतःचा पैसा गुंतविण्यासाठी या रोख्यांची निवड करतात. आणि मग जो काही स्वतःकडील पैसा आहे तो पैसा काय करतात, या रोख्यामध्ये गुंतवतात. म्हणजे व्यक्ती आपल्या पैशाची काही भाग बचत करते आणि ती बचत जी आहे तर ती बचत रोख्यामध्ये गुंतवते. आणि मग तसेच बऱ्याचदा गुंतवणुकीतील सुरक्षितता लक्षात घेऊनसुद्धा व्यक्ती आपले पैसे रोख्यामध्ये गुंतवतो. आणि मग त्यासाठी देशातील व्यक्ती हा सार्वजनिक कर्जाचा महत्त्वाचा काय आहे, स्रोत आहे. सार्वजनिक कर्जाचा महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणून नागरिकाकडून सुद्धा सार्वजनिक कर्जाची उभारणी केली जाते. त्यानंतर आहे व्यापारी बँका. तर व्यापारी बँकाकडून सुद्धा सरकार कर्ज उभारणी करत असते. आता बँका काय करतात, बँकेचे प्रमुख कार्य असतं ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, हे व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य आहे. आणि मग ठेवीच्या स्वरूपात जमा झालेली जी काही रक्कम असते तर ती रक्कम काय करते, बँका कर्ज देण्यासाठी वापरतात. काय करतात, ठेवीच्या स्वरूपात जी काही रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम बँका कर्ज देण्यासाठी वापरतात. आणि त्यामुळे कर्ज देण्यावर काही बंधने असतात. आणि मग या कर्ज वाटपावर मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण असते. आणि मग त्यामुळे बँका आपल्याकडील काही रक्कम ही सरकारी रोख्यामध्ये गुंतवितात. आपल्याकडील रक्कम ही काय करतात, सरकारी रोख्यामध्ये गुंतवितात. आणि मग जे काही रोखे आहे तर हे रोखे नंतर त्या रोख्यावर रोखे तारण ठेवून मध्यवर्ती बँकेकडून अल्पकालीन कर्जे देखील बँकांना काढता येतात. आणि त्यामुळे अशा गुंतवणुकीपासून चांगले उत्पन्नही प्राप्त करता येते. आणि म्हणून व्यापारी बँका इतर कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणुकीपेक्षा सरकारी रोख्यामधील गुंतवणुकीला अग्रक्रम देतात. आणि बँकाचे रोखे
हे खरेदीमुळे सरकारला काय होते, कर्ज प्राप्त होते. बँका जितके रोखे खरेदी करताल तितके काय आहे, सरकारला कर्ज मिळते किंवा कर्ज उभा करता येते. म्हणून व्यापारी बँका हा सुद्धा एक अंतर्गत स्रोतामधील महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तिसरा स्रोत आहे बँकेतर वित्त संस्था. आता बँकेतर वित्त संस्थासुद्धा काय करतात, मोठ्या प्रमाणावर कर्ज उभारण्यासाठी मदत करतात. आणि मग बँकेतर वित्त संस्था म्हणजे काय, तर बँक व्यवसाय न करणाऱ्या विविध वित्त संस्था. आणि मग ह्या ज्या वित्त संस्था आहेत तर या वित्त संस्थासुद्धा सरकारी रोख्यामध्ये प्रचंड गुंतवणूक करतात. मग त्यामध्ये भारतीय आयुर्विमा सारख्या विमा कंपन्या आहेत, गुंतवणूक संस्था आहेत, बचत संस्था आहे, विश्वस्त संस्था आहे. या आपल्या व्यवसायाद्वारे भरपूर ठेवी गोळा करतात. आणि मग ह्या ज्या ठेवी आहेत तर या ठेवी त्यांना सुरक्षित अशा क्षेत्रात गुंतवायच्या असतात आणि यासाठी मग ते सरकारी रोख्यांची निवड करतात. आणि मग सरकारी क्षेत्रांची विश्वसनीयता, रक्कम परत मिळण्याबाबतचा विश्वास, रोखता यासारखे फायदे सरकारी गुंतवणुकीत असल्याने या क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. आणि बँकेतर वित्त संस्थांनी सरकारी रोख्यामध्ये भांडवल गुंतवल्याने सरकारला कर्ज मिळते किंवा सरकारला कर्ज उभं करता येते. तर हा एक स्रोत हा अंतर्गत स्रोतामध्ये सांगितला जातो. त्यानंतर आहे मध्यवर्ती बँक. आता आपण पाहतो की मध्यवर्ती बँक जी आहे, मध्यवर्ती बँक, तर ही मध्यवर्ती बँक जशी शासनाची बँक असते, सरकारची बँक असते किंवा मध्यवर्ती बँक ही बँकाची बँक जशी असते तशीच ती सरकारची बँकसुद्धा असते. आणि मग सार्वजनिक कर्जाची व्यवस्था करण्याचे कार्यसुद्धा बऱ्याचदा या बँकेला करावे लागते. सार्वजनिक कर्जाची जी काही उभारणी आहे तर ती उभारणी बऱ्याचदा या मध्यवर्ती बँकांना करावी लागते. आणि मग सरकारचा प्रतिनिधी किंवा सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँक कर्ज उभारते. आणि मग याशिवाय बँक स्वतः सरकारला आवश्यकतेनुसार वित्त पुरवठा करते. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्यासाठी सरकार ट्रेझरी बिलच्या माध्यमातून अल्पकालीन कर्ज उभारते. तसेच दीर्घकालीन जे काही कर्ज रोखे आहेत तर ते रोखेसुद्धा मध्यवर्ती बँकेला विकले जातात. आणि त्यामुळे मग मध्यवर्ती बँक हे सार्वजनिक कर्जाचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. आणि म्हणून मध्यवर्ती बँक जी आहे तर मध्यवर्ती बँक ही सार्वजनिक कर्ज उभारण्याचा अंतर्गत स्रोत हा सांगितला जातो. त्यानंतर आहे अल्प बचत योजना. या अल्प बचत योजनासुद्धा या सार्वजनिक कर्जाचा एक भाग आहे. आता बचतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार अल्प बचत योजना राबविते. आणि मग ज्या काही अल्प बचत योजना आहे तर या अल्प बचत योजनामधून देशातील जे काही सामान्य माणूस आहे, सामान्य नागरिक आहे तर त्यांनासुद्धा पैसे गुंतवता यावेत अशा पद्धतीच्या योजना आखल्या जातात. मग उदाहरणार्थ राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आहे, पोस्टाच्या बचत योजना आहेत. तर यामधून सुद्धा जो काही गोळा होणारा रक्कम आहे, गोळा होणारी पैसा आहे तर या रकमेपैकी बहुतांश रक्कम ही सरकार कर्ज स्वरूपात उचलते. आणि मग अल्पबचत योजनामधील गुंतवणूक सुरक्षित राहते, आकर्षक दराने त्यावर व्याज दिले जाते आणि अशा गुंतवणुकीच्याद्वारे करविषयक सवलतीचा लाभसुद्धा घेता येतो. आणि म्हणून अल्पबचत योजना ज्या असतात तर अल्पबचत योजनासुद्धा सार्वजनिक कर्जाचा महत्त्वाचा स्रोत हा सांगितला जातो. त्यानंतर आहे भविष्य निर्वाह निधी, ज्याला आपण PF म्हणतो. तर हा PFसुद्धा जो आहे तर या PFच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्कम ही काय आहे जमा होते. आणि मग जे काही राज्य कर्मचारी आहेत तर या राज्य कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विशिष्ट हिस्सा, विशिष्ट भाग हा पगारामधून कापून घेतला जातो. आणि मग तो पगारामधून कापून घेतलेला जो भाग आहे तर तो भाग भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून
ती रक्कम जमा केली जाते आणि त्यावरसुद्धा विशिष्ट दराने व्याज दिले जाते. आणि मग हे जे काही रक्कम जमा झालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, राज्य कर्मचाऱ्यांची, तर या रकमेची जी काही बचत आहे, तर ती लग्न असेल, घर बांधणे असेल, आजारपण असेल, या कामासाठी काही पैसा या निधीतून प्राप्त करता येतो. तर हा सुद्धा एक राज्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा योजना जी आहे ही योजना. आणि तसेच 1968च्या कायद्याप्रमाणे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सुरू करण्यात आली आणि प्रत्येक व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. आणि मग हप्त्याने या निधीत या दोन्ही योजनांमधून संकलित झालेला जो काही सरकारला अल्प व्याजदराने वापरता येतो, मग संकलित झालेला जो काही पैसा आहे तर तो पैसा सरकारला अल्पदराने वापरता येतो. आणि मग भविष्य निर्वाह निधी हा सुद्धा सार्वजनिक कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यानंतर राखीव निधी व ठेवी. आता विविध सार्वजनिक उपक्रमाकडील जे काही राखीव निधी असतो त्या राखीव निधीचा सुद्धा सरकार कर्ज स्वरूपात वापर करते. आणि मग जो काही राखीव निधी आहे, उदाहरणार्थ रेल्वे विभाग आहे, पोस्ट व टपाल, दूरसंचार खाते इत्यादीकडील जो काही राखीव निधी आहे तो राखीव निधी सरकार वापरते. आणि मग आयकर विषयक वार्षिक ठेव योजना असेल, विशेष ठेव योजना असेल, सार्वजनिक उपक्रमातील घसाऱ्याची रक्कम आहे आदीचा वापर कर्ज म्हणून केला जातो. आणि म्हणून मग राखीव निधी, ठेवी यांची वापरलेली रक्कम सरकारला व्याजासह परत द्यावी लागते. आणि ही जी काही राखीव निधी आहे तर यामधून सुद्धा सरकारला कर्ज उभा करता येते किंवा करत असते. म्हणून हा सुद्धा एक अंतर्गत स्रोताचा भाग हा सांगितला जातो. त्यानंतर आता आपल्याला बाह्य स्रोत जे आहेत तर बाह्य स्रोतांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आता बाह्य स्रोतामध्ये जो काही स्रोत आहेत तर त्यामधला सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे विदेशी सरकार, वेगवेगळ्या देशाची सरकारे. आता भारतासारख्या विकसनशील देशाला भांडवलाच्या समस्येवर मात करण्यासाठी विदेशाकडून कर्ज उभारावे लागते. आणि मग असे जे कर्ज आहे तर वेगवेगळ्या देशांची जी काही सरकारे आहेत त्या सरकारकडून असे कर्ज उभारता येते. आणि हे जे विदेशी कर्ज आहे तर हे विदेशी कर्ज फक्त सरकारलाच उभारता येते, सामान्य व्यक्तीला अशा प्रकारचे कर्ज उभे करता येत नाही. आणि मग जो काय आपला देश जो आहे तर भारत हा नेहमी विशिष्ट देशाकडूनच कर्ज उभा करतो. त्यामध्ये मग कॅनडा आहे, अमेरिका आहे, रशिया, इंग्लंड, जपान व फ्रान्स यासारखे देश जे आहेत तर या देशाकडून कर्ज उभारले जाते. आता कर्ज जे काही आहे ते कर्ज रोख स्वरूपातील अनुदाने असतील, वस्तुरूपी अनुदाने असतील, विशेषार्थ पुरवठा असेल तर अशा विविध स्वरूपात विदेशी कर्ज प्राप्त केले जाते. आणि मग संरक्षणविषयक खर्च भागविणे, औद्योगिक विकासासाठी मोठे प्रकल्प उभे करणे, आयात निर्यात व्यापारातील तूट भरून काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी ही कर्जे वापरली जातात. आणि मग विदेशी सरकारशी करार करून ही कर्जे मिळवली जातात व विशिष्ट मुदतीमध्ये ती परत फेडली जातात. पण अशी ही जी कर्जे आहेत तर ही कर्जे दीर्घ मुदतीची असतात, अधिक कालावधीसाठी ती घेतली जातात. तर हा एक बाह्य स्रोतामधील महत्त्वाचा घटक होता. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. यांच्याकडून सुद्धा ज्याला आपण बाह्य स्रोत आहे तर बाह्य स्रोताचा हा सुद्धा एक घटक आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या ज्याला आपण वित्तीय संस्था आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर खर्च करणाऱ्या अनेक वित्त संस्था ज्या आहेत त्या वित्त संस्था सरकारला कर्ज पुरवठा करतात. आणि मग यामध्ये जागतिक बँक आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, आंतरराष्ट्रीय विकास संघटना आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे, आशियाई विकास बँक आहे, सार्क बँक आहे. तर अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही संस्था आहेत तर या संस्थासुद्धा
संस्थाकडून कर्ज पुरवठा होतो. आणि मग या संस्था अल्प व्याजदराने कर्ज देतात आणि त्यांच्या परतफेडीचा कालावधीसुद्धा अधिक असतो. आता भारतासारख्या विकसनशील देशाला या स्वरूपाच्या कर्जाचा अधिक उपयोग होतो. आणि मग हे जे काही कर्ज आहे तर हे कर्ज वाहतूक, दळणवळण, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती, आरोग्यविषयक योजना आदीसाठी या कर्जाचा उपयोग होत असतो. याशिवाय परकीय व्यक्ती व परकीय बँका यांच्याकडून देखील बाह्य कर्ज मिळवता येते. आणि जसे आपल्या देशातील व्यक्ती किंवा बँका यांच्याकडून कर्ज उभा करता येते, तसेच परकीय व्यक्ती असेल, परकीय बँका असतील यांच्याकडून सुद्धा सरकार जे कर्ज आहे ते कर्ज उभे करू शकते. म्हणून ही सर्व बाह्य स्रोत जे आहेत सार्वजनिक कर्ज उभा करण्याची बाह्य स्रोत सांगितली जातात. आता देशातील सरकार जेव्हा आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल तेव्हा अशी अंतर्गत व बाह्य स्रोतापासून कर्ज उभारणी करताना दिसून येतात. म्हणून ही जी काही कर्ज उभारणी आहे ती कर्ज उभारणी अंतर्गत व बाह्य स्रोतापासून ही केली जाते. आता आपल्याला बाह्य स्रोताचा आणि अंतर्गत स्रोतांचा आपण सार्वजनिक कर्ज उभारणी करत असताना जे काही स्रोत पाहिले तर त्या स्रोतानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे की आर्थिक विकासामध्ये सार्वजनिक कर्जाचे महत्त्व काय आहे. इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक डेब्ट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासामध्ये सार्वजनिक कर्जाचे महत्त्व काय आहे तर ते महत्त्व आपल्याला अभ्यासायचे. आता मग त्यामध्ये पहिलं महत्त्व जे आहे तर ते आहे साधनसामग्री जमवण्याचे माध्यम. आता साधनसामग्री जी आहे तर हे जमवण्याचं एक माध्यम म्हणून सार्वजनिक कर्जाकडे पाहिलं जातं. आणि मग देशाचा आर्थिक विकासाची जी काही गती आहे ती गती वाढवण्यासाठी सरकारला विविध प्रकारची साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी लागते. आणि मग विकासाकरिता लागणारा पैसा केवळ कराच्या माध्यमातून जमू शकत नाही किंवा एकत्र होऊ शकत नाही. आणि मग कराच्या प्रमाणात वाढ केल्यास पुन्हा जनतेत असंतोष निर्माण होतो आणि मग तसेच देशातील बचत आणि गुंतवणुकीवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि त्यामुळे मग भारतासारख्या विकसनशील देशाला सार्वजनिक कर्ज हे साधन सामग्री जमवण्याचे एक अतिशय प्रभावशाली माध्यम आहे. आणि म्हणून साधनसामग्री जमवण्याचे माध्यम म्हणून या सार्वजनिक कर्जाकडे पाहिले जाते आणि हे सार्वजनिक कर्जाचे महत्त्व सांगते. दुसरं महत्त्व आहे भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याचे साधन. आता आर्थिक विकासाच्या योजना राबविताना अनेक मार्गांनी पैसा उभा करावा लागतो. आणि मग त्यात एक जो काही मार्ग आहे तो आहे तुटीचे अंदाजपत्रक. तुटीचे अंदाजपत्रक. आता तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय की सरकारचा उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असेल तर त्याला म्हणायचं तुटीचे अंदाजपत्रक. म्हणजे मिळणारा जो काही महसूल आहे, मिळणारं जे उत्पन्न आहे सरकारचं ते कमी आहे, परंतु करावा लागणारा खर्च जर हा अधिक असेल तर अशा वेळेस अशा अंदाजपत्रकाला तुटीचं अंदाजपत्रक असे म्हणतात. आणि मग तुटीच्या अंदाजपत्रकात एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढ केल्यास देशात काय होते, भाववाढीची स्थिती निर्माण होते. जर तुटीचं अंदाजपत्रक हे जर खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलं तर त्यामुळे काय होतं की मर्यादेपलीकडे जर त्यामध्ये वाढ झाली तर मग देशामध्ये भाववाढीची स्थिती निर्माण होते. कारण देशामधील उत्पन्न कमी असते आणि खर्च अधिक असतो. खर्च अधिक केल्यामुळे लोकांच्या हातात जास्त पैसा येतो आणि जनतेची क्रयशक्ती त्यामुळे वाढते. आणि मग जनतेची क्रयशक्ती जर वाढली तर त्यामुळे मग काय होतं की जी भाववाढ आहे ती भाववाढ निर्माण होते. आणि मग त्यावर सार्वजनिक कर्ज हा एक रामबाण उपाय आहे. कारण लोकांची क्रयशक्ती वाढली, भाववाढ वाढली, अशा वेळेस सार्वजनिक कर्जाच्या माध्यमातून लोकांकडील पैसा हा काय केला जातो, सरकारच्या तिजोरीमध्ये जमा केला जातो. आणि मग सरकारने जनतेकडून कर्ज घेतल्यास जनतेची क्रयशक्ती आपोआप कमी होते आणि त्यामुळे वस्तूची प्रभावी मागणी कमी होते
आणि मग पुरवठ्यापेक्षा मागणी कमी झाल्यास वस्तूच्या किमती देखील कमी होतात आणि त्यामुळे मग भाववाढीची स्थिती नियंत्रणात येते. लोकांकडील पैसा आपोआप काढून घ्यायचा. सार्वजनिक कर्जाच्या रूपाने तो काय करायचा, कर्ज घेण्याच्या निमित्तानं लोकांकडील असणारा जो पैसा आहे तो जमा करायचा आणि सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाल्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते. क्रयशक्ती कमी झाली की त्यांची वस्तूची मागणी जी आहे ती मागणी कमी होते आणि त्यामुळे वस्तूच्या किमती देखील काय हळूहळू कमी होऊ लागतात आणि त्यामुळे भाववाढीची परिस्थिती ही नियंत्रणात येते. त्यानंतरचा महत्त्व आहे आर्थिक विकासाचे साधन. आता देशामध्ये शेती, उद्योग, व्यापार, वाणिज्य इत्यादी विकासासाठी तसेच वीज, पाणी, दळणवळण, सिंचन, वाहतूक इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कर्ज घ्यावे लागते आणि मग हे जे सार्वजनिक कर्ज आहे तर त्यामुळे मग सार्वजनिक कर्ज हे आर्थिक विकासाचे एक प्रभावी साधन मानले जाते आणि त्यामधून देशाचा विकास हा साध्य करता येतो. त्यानंतर बचतीला प्रोत्साहन. आता सार्वजनिक कर्ज जे आहे तर या सार्वजनिक कर्जामधून बचतीला प्रोत्साहन यासाठी सुद्धा महत्त्व सांगितलं जातं. कारण सरकार काय करते तर सरकार सार्वजनिक कर्ज उभारणीसाठी जनतेला कर्ज देण्याचे आवाहन करते आणि मग जनता आपल्याजवळील पैसा सरकारच्या कर्ज रोख्यात गुंतविते. सरकारी कर्ज रोख्यात पैसा गुंतवणे नेहमी सुरक्षिततेचे असते, शिवाय त्यावर व्याज देखील मिळते आणि त्यामुळे जनतेला सरकारी कर्ज रोख्यात पैसा गुंतवण्यास उत्तेजन मिळते आणि म्हणजेच देशात सार्वजनिक कर्जामुळे बचतीला प्रोत्साहन मिळते. तर मग बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा सार्वजनिक कर्ज हे महत्त्वाचे आहे. तर अशी वेगवेगळी सार्वजनिक कर्जाची महत्त्वे सांगितली जातात. आता यामध्ये प्रश्न दिलेले आहेत 2. त्या प्रश्नाची आपण तयारी करू शकता. पहिला प्रश्न आहे सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? सार्वजनिक कर्जाचे उद्दिष्टे व स्रोत स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे सार्वजनिक कर्ज म्हणजे काय? सार्वजनिक कर्जाचे महत्त्व स्पष्ट करा. आणि मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. विकसनशील देशात सार्वजनिक खर्चाची भूमिका या विषयावर आपला मागील व्हिडिओ लेक्चर हा झाला होता. तर त्यावर तो तुम्ही निळ्या अक्षरावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागील व्हिडिओसुद्धा पाहता येईल. या आजच्या तासामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या अडचणी किंवा समस्या आपण क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.